नमस्कार मित्रांनो, विधान परिषदेमध्ये महायुती जिंकली, पण 3 ठिकाणी मोठा गेम झाला. तब्बल इतकी मते फुटल्याने खळबळ झालेली आहेत. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांवर मतमोजणी पूर्ण झाली. अपेक्षेप्रमाणे महायुतीला यश मिळालं आहे. राज्यातील 17 पैकी 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली, तर उर्वरित 6 जागांसाठी निवडणूक पार पडली आहेत. नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला. या ठिकाणी भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांचा विजय झाला. मात्र महायुतीचे 3 ठिकाणी मत फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे आणि तीच आपण सविस्तर बघूया. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. महायुतीमधील निकाल हा शिवसेना, शिंदे गट आणि महायुतीसाठी धक्कादायक ठरला. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी शिंदे गट आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. महायुतीकडून जवळपास 450हून अधिक मते होती. मात्र निकालात मतमोजणीची मते मोठ्या प्रमाणावर फुटली आहेत. भाजप बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांना 357 मते मिळाली, तर शिंदे गटाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मते मिळाली, तर 13 मते अवैध ठरली. पक्षाचा आदेश झुगारून भाजपची मते गीतेकडे वळाली की शिंदे गट राष्ट्रवादीचे मते फुटले याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. त्यामुळे गीते यांनी कोणाची मते फोडली यावर चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस समर्थक उमेदवार नरेंद्र ईश्वरकर यांना 156 मते मिळाली. काँग्रेसकडे अधिकृतपणे 119 मते असतानाही ईश्वरकर यांना 35 मते अधिक मिळाल्याचं समोर आलं आहे. महायुतीतील काही मतदारांनी त्यांना मतदान केल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे भाजपचे विजयी उमेदवार अश्विन ब्राह्मणकर यांना 302 मते मिळाली. महायुतीकडे अपेक्षेपेक्षा अधिक मते असतानाही सर्व मते एकत्र ठेवण्याची यश आलं नाहीत. त्यामुळे महायुतीची काही मते फुटल्याची निकालातून स्पष्ट होत आहेत. सांगली सातारा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जिल्हा परिषद निवडणुकीपासूनच धुसफूस सुरू होती. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत नेमकी काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवाराला मते देण्याचे आदेश दिले. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता महायुतीकडे सुमारे 700 मते होती. मात्र महायुतीचे उमेदवार 593 मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 100 मते अधिक मिळाली. त्यामुळे आता कुणाची मते फुटली यावर खल सुरू झाले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.